भावना अगं काय बाळा, किती वेळ झाला फोन उचलत का नाहीयेस तू? मला सांग जानू कुठे आहे? ही काय इथे समोरच बसली आहे माझ्या. तिची फाईल कुठे आहे तिच्या जवळच आहे. तिला अजून आत बोलवलं नाहीये ना? नाही अजून तरी नाही. हा मग ती फाईल आधी तुझ्या हातात घे. आई जस्ट तिला आतमध्ये बोलवलंय. अरे देवा, हो का? मग थांबव ना तिला, पटकन थांबव आणि फाईल हातात घे. काय झालं आई? अगं इंटरव्ह्यूला चालली आहे ना ती, फाईल तर लागेलच तिला, असं कसं थांबवू मी? अगं तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुला नंतर देते. भावना आता आधी तिच्या हातात ती फाईल घे. हो जानू. आई जानू फाईल घेऊन गेली आतमध्ये. अरे देवा, अगं काय तू, सगळं गोंधळ उडणार आहे बघ. आई एक मिनिट मला जरा सांग काय झालंय, असं का बोलतेस? अगं बाळा काय सांगू आता तुला. तिची फाईल आहे तिच्या हातात, त्यात तिचं डिग्री सर्टिफिकेट आहे, त्यावर 2025 असा उल्लेख असणार ना. अगं ते इंटरव्ह्यू घेणाऱ्यांनी जर विचारलं की वर्षभर कुठे होता तर काय उत्तर देणार ती? आणि जर तिच्या लक्षात आलं की तिची स्मृती गेली आहे तर किती मोठा धक्का बसेल तिला. आई अगं ही गोष्ट माझ्या लक्षातच नाही आली. माझ्या मेलीच्या पण लक्षात नाही ना आलं. आता संतोषने उल्लेख केला तेव्हा आता काय होणार आहे कोणास ठाऊक. आई हे बघ तू नको काही काळजी करूस. हा मी आहे ना इथे, नाही काही होणार. आणि जानू बाहेर आली की मी बोलते ना तिच्याशी, तू नको एवढं टेन्शन घेऊस, मी सांभाळते. हा आता देवावर विश्वास टाकण्यापलीकडे दुसरा काय पर्याय आहे आपल्या हातात? हो पण तू धीर सोडू नकोस. हा तू एक काम कर, जानू बाहेर आली ना की ताबडतोब ती फाईल तुझ्या हातात घे आणि मला फोन पण कर. हो मी करते. ठीक आहे. देवा अरे किती परीक्षा पाहणार आहेस. आता तू काही कर पण माझ्या जानूला काही कळू देऊ नकोस.